नमस्कार पालक हो. आजचा जो व्हिडिओ आहे, ह्या व्हिडिओची जे टायटल आहे किंवा थंबनेल आहे ते तुम्ही रीड केलंच असेल. आजचा जो व्हिडिओ आहे की क्लास 6 साठीची जी नवोदय विद्यालयाची एक्झाम होते दरवर्षी, त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते आउट झालेलं आहे. त्याचे फॉर्म निघाले आहेत. फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्र हो, की फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती 31 जुलै 2026 आहे. आणि परीक्षा कधी होणार आहे तर यावर्षी परीक्षा खूप जवळ आहे. 28 नोव्हेंबर 2026 ह्या दिवशी नवोदयाची परीक्षा होणार आहे. तर आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. जर हा व्हिडिओ आपण पाहत असाल, आपला विद्यार्थी जर ह्या वर्षी क्लास 5 मध्ये शिकत असेल आणि ज्याला क्लास 6 साठीची नवोदय विद्यालयाची परीक्षा द्यायची असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. मी रावसाहेब पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या इन्सेप्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवोदय विद्यालयाने या वर्षी जो सिलेबस मध्ये चेंज आणलेला आहे, तो सिलेबस काय चेंज केलेला आहे तो सर्व तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला संपूर्ण डिटेल तुम्हाला माहिती होईल विद्यार्थी मित्रांनो. आणि जर पालक बघत असतील तर पालकांना पण एक डायरेक्शन भेटेल की कुठल्या पद्धतीने आपल्या मुलाची आपल्या पाल्याची तयारी आपण करून घ्यायची आहे. नेमके सिलेबस मध्ये काय बदल झालेले आहे, पेपर पॅटर्न मध्ये नेमकं काय चेंज झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओला सुरुवात करतो आणि व्हिडिओ हा आपण शेवटपर्यंत बघणार, तेव्हाच तुम्हाला संपूर्ण माहिती व्हिडिओची मिळेल. तर सगळ्यात पहिले आपण नवोदय विद्यालयाचं जे पॅटर्न आहे त्याला समजून घेऊया. नवोदय विद्यालयाचं जे पॅटर्न आहे त्या पॅटर्न मध्ये तुम्हाला दिसेल की जस्ट वेट, इथे तुम्हाला दिसतंय की नवोदय विद्यालय नवीन अभ्यासक्रम जो तुम्ही बघणार, आधी जो पॅटर्न होता तो पॅटर्न होता की मेंटल ॲबिलिटी ज्याला आपण मानसिक क्षमता चाचणी म्हणतो, त्यानंतर अर्थमॅटिक म्हणजे मॅथ्स ज्याला आपण गणित म्हणतो, अंकगणित आणि भाषा चाचणी. जर तुम्ही मराठी मीडियम मधून निवड केली असेल फॉर्म भरताना परीक्षेची भाषा, तर तुम्ही मराठीमध्ये पेपर देता आणि भाषाचे जे पॅसेज आहेत ते मराठीमध्ये तुम्हाला येतात. जर तुम्ही इंग्रजी निवडली असेल भाषा तर तुम्हाला इंग्रजी माध्यमातून जे पॅसेज असतात, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आपण म्हणतो, ते दिले जातात पॅसेज. यावर्षी नेमका बदल काय केलेला आहे तर पेपर मध्ये टोटल 80 प्रश्नच असणार आहे. पेपर टोटल मार्क 100च असणार आहे आणि वेळ जो आहे तो वेळ 2 तासच असणार आहे. फक्त फरक जो आहे की आधी मेंटल ॲबिलिटीचे 40 प्रश्न यायचे, प्रत्येक प्रश्न 1.25 मार्कांना विचारला जायचा. आता मानसिक क्षमता चाचणी आणि पर्यावरण अभ्यास, एक EVS नावाचा जो सब्जेक्ट आहे, एन्व्हायरमेंटल स्टडी ज्याला आपण म्हणू शकतो, तो सब्जेक्ट ह्या वर्षी ऍड केलेला आहे, ज्याला आपण मराठीमध्ये परिसर अभ्यास म्हणतो. तर EVS आणि मेंटल ॲबिलिटी हे दोघं मिळून 40 प्रश्न असतील, 20-20 प्रश्न, प्रत्येकी 25-25 गुण त्यांना असतील. त्यानंतर अंकगणित जे आहे, अंकगणित मध्ये क्वेश्चन जे आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन तेवढेच ठेवण्यात आलेले आहे आणि फक्त काही चॅप्टर्स जे आहेत ते कमी केलेले आहेत, जे मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. भाषा जी आहे, भाषा तुम्ही जी निवडणार त्यामध्ये पण तुम्हाला 4 उतारे असतील आणि 20 क्वेश्चन असतील, त्याच्यावरती 25 मार्कांसाठी तो सिलेबस तुम्हाला असेल. पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघू की नेमकं परिसर अभ्यासमध्ये काय काय तुम्हाला विचारलं जाणार आहे, किंवा मेंटल ॲबिलिटीमध्ये सुद्धा त्यांनी चेंज केलेलं आहे. आधी 10 चॅप्टर होते, 10 धडे राहायचे, 10 पैकी प्रत्येक धड्यावरती 4-4 प्रश्न विचारले जायचे. आता प्रश्नांची संख्या त्यांनी कमी केलेली आहे, आता 5च धडे आहेत. तर ते नेमकं कोणते धडे त्यांनी कट केले, कोणते धडे कंटिन्यू केलेले आहेत ते आपण बघू शकता. सगळ्यात पहिली जी मेंटल ॲबिलिटी किंवा मानसिक क्षमता चाचणी जी आहे त्याच्यामधला जो धडा आहे तो आहे पॅटर्न कम्प्लिशन. या पॅटर्न कम्प्लिशन मध्ये, ज्याला आपण मराठीमध्ये आकृती पूर्ण करा, याच्यावरती 4 प्रश्न असतील. या आकृती पूर्ण करावरती किंवा ज्याला आपण पॅटर्न कम्प्लिशन असं म्हणतो, याच्यावरती टोटल 4 प्रश्न असतील. त्यानंतर फिगर किंवा सिरीज कम्प्लिशन ज्याला आपण म्हणतो, किंवा त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो आकृत्यांची मालिका पूर्ण करा, याच्यावरती तुम्हाला 4 प्रश्न असतील. त्यानंतर पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये भौमितिक आकृत्या, ज्याला आपण जॉमेट्रिकल फिगर कम्प्लिशन म्हणतो, ज्याच्यामध्ये ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल ह्या ज्या फिगर आहेत याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न याच्यावरती विचारले जातील. त्यानंतरचा जो चॅप्टर आहे त्याला आपण मिरर इमेज किंवा वॉटर इमेज म्हणू शकतो, आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा, त्याच्यावरती 4 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत.
त्यासोबतच शेवटचं आणि 5वं चॅप्टर जे आहे ते आहे एम्बेडेड फिगर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, आणि मराठीमध्ये लपलेली आकृती ओळखणे. त्याच्यावरती 4 प्रश्न तुम्हाला असतील. असे टोटल 20 प्रश्न मेंटल एबिलिटीवरती म्हणजे मानसिक क्षमता चाचणीवरती असतील. मराठी मीडियम वाल्यांसाठी आणि इंग्लिश मीडियम वाल्यांसाठी पण सेम पॅटर्न आहे. फक्त इथं जे इन्स्ट्रक्शन असतील त्या मराठीवाल्यांना मराठीमध्ये असतील आणि इंग्लिशवाल्यांना इंग्लिशमध्ये असतील. वेगवेगळ्या 12 रिजनल लँग्वेजमध्ये तुम्ही नवोदय विद्यालयाची परीक्षा देऊ शकता. त्याकरता भाषा तुमची जी असेल, तुम्ही जे निवडणार आहात त्या भाषेमध्ये तुम्हाला हा पेपर येणार आहे. त्यानंतर परिसर अभ्यास हा जो एक सब्जेक्ट ह्या वर्षी ऍड केलेला आहे, त्यामध्ये मुख्य घटक जे आहेत नैसर्गिक जग, मानवी शरीर, दैनंदिन जीवनातील विज्ञान, सामाजिक परिसर, हे जे टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स 20 प्रश्न ह्या टॉपिक्स वरती विचारले जाणार आहेत. त्यामध्ये आपण डिटेलमध्ये जर पाहिलं की नैसर्गिक जग मध्ये आपण काय बघणार आहोत, तर वातावरण म्हणजे इन्व्हायरमेंट काय आहे, सॉइल पृथ्वी, जीवनसृष्टी काय असते, पाण्याचे चक्र जे असते ज्याला आपण वॉटर सायकल असं म्हणतो, नैसर्गिक आपत्ती ज्याला आपण डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो. 5वी मध्ये एक EVS 1 EVS 2 नावाचे जे सब्जेक्ट्स आहेत त्यावरती आधारित हे प्रश्न असणार आहेत. घरांचे, गावाचे प्रकार, जलसंकट इत्यादी, ज्याला फ्लड सिच्युएशन वगैरे जे आहे डिझास्टर, ते तुम्ही पाहू शकता. मानवी शरीरमध्ये अन्न, पोषक तत्वे जे न्यूट्रिएंट्स आहेत, बॅलन्स डाएट काय असतो, न्यूट्रिएंट काय असतात, कोणत्या न्यूट्रिएंट्समुळे कोणता डिसीज होतो वगैरे वगैरे. स्वच्छतेबद्दल आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे, ज्ञानेंद्रिय कुठली असतात, विशेष संवेदना काय असतं, अंतर्गत संरचनेचे मूलभूत ज्ञान, पचन संस्था काय असते आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम वगैरे, रक्ताभिसरण सर्क्युलेशन कसं होतं, श्वसन संस्था, रेस्पिरेशन वगैरे जे आहे त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारलेले असतील, मानवी शरीराबद्दलचे प्रश्न. तिसरा टॉपिक आहे दैनंदिन जीवनातील विज्ञान जे आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही अन्न घटक टिकवण्यासाठी कुठल्या कुठल्या पद्धती वापरतात, टाइप्स ऑफ और मेथड टू अन्न टिकवण्यासाठी, अन्न संरक्षण, पाणी, हा टॉपिक सगळं हे जे आहे इंग्लिशमध्ये पण असतं. ड्राईंग, फ्राईंग एक्सेट्रा बऱ्याचशा गोष्टी असतात. सामाजिक परिसर जो आहे, सामाजिक परिसरमध्ये भारतातील विविध सर्वोच्च गोष्टी, जसं की भारतातील, महाराष्ट्रातील नाही विचारणार ते, कारण नवोदय विद्यालयाची जी परीक्षा आहे ती संपूर्ण भारतामध्ये एकसारखी होते. त्यामुळे भारतामधील विविध गोष्टी, भारतामधून पहिला, दुसरा, तिसरा वगैरे वगैरे, जे राष्ट्रीय चिन्हे आहेत, आपली राजधान्या आहेत, राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, यांच्यावरती प्रश्न असतील. विविध पुरस्कार त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातील. भाषांबद्दल प्रश्न विचारले जातील. ऋतूंवरती, गाणी, पिके, कपडे, ह्या सर्व कोणत्या फेमस डिश कुठली आहे, कुठल्या राज्यात कुठलं अन्न खाल्लं जातं, कुठल्या प्रकारची डिश तिथं आहे, फूड सिस्टम कसे आहे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या परिसर अभ्यासमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर सेम असणार आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये, फक्त भाषेचा फरक असणार आहे. त्यानंतर एक अंकगणित मध्ये आधी जे चॅप्टर होते त्यापैकी नफा तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस, त्यानंतर डेसिमल पॉइंट आणि डेसिमल पॉइंट वरती होणारे जे 4 फंडामेंटल ऑपरेशन आहेत ते ह्यावर वेळेस विचारलं जाणार नाहीये. त्यानंतर तुम्ही बघू शकता पहिला जो धडा आहे किंवा पहिलं जे चॅप्टर आहे ते आहे नंबर सिस्टम. या नंबर सिस्टम वरती, ज्याला आपण संख्या किंवा संख्या पद्धती असं म्हणतो, ज्यामध्ये तुम्हाला सविस्तर सांगतो की चढता क्रम, उतरता क्रम, जवळची दशांश, शतांश म्हणजे टेन्स प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस जी आहे संख्यांची नावे व त्याची किंमत म्हणजे तुम्ही बघू शकता. दुसरं जे आहे चॅप्टर त्याच्यामध्ये पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया, ज्याला आपण 4 फंडामेंटल ऑपरेशन ऑन होल नंबर असं म्हणू शकतो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, फक्त हे सिंपल मध्ये तर वर्ड प्रॉब्लेम याच्यावरती विचारले जाऊ शकतात तुम्हाला किंवा जातीलच. त्यानंतर तिसरा जो आहे घटक व पटी म्हणजे फॅक्टर अँड मल्टिपल्स आपण ज्याला आपण म्हणू शकतो, आणि त्याचे गुणधर्म जे असतात फॅक्टर्स अँड मल्टिपल, आणि यासाठी तुम्हाला LCM, HCF, लसावी मसावी हा कन्सेप्ट सुद्धा शिकवला जातो किंवा शिकावा लागतो. आणि याच्यामध्ये असे काही धडे आहेत की जे धडे समजण्यासाठी तुम्हाला अजून मॅथचे काही टॉपिक्स वेगळे शिकावे लागतील. असं नाही की हे 9 गोष्टी आहेत, याच्यासाठी तुम्हाला अजून दुसऱ्या चॅप्टरची मदत होते, कारण एक चॅप्टर दुसऱ्या चॅप्टरवरती डिपेंड करतं. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता भिन्न, ज्याला आपण मूलभूत क्रिया म्हणजे फ्रॅक्शन्स ज्याला आपण म्हणू शकतो, अपूर्णांकांवरचं
त्याची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिल्या जातील इथं. 5वा जो धडा आहे मोजमाप, ज्याच्यामध्ये लांबी, वजन, क्षमता, वेळ, पैसा, एकक, त्यांचे जे एकक आहेत म्हणजे त्यांचे जे युनिट्स आहेत की कुठलं क्वांटिटी कुठल्या युनिटमध्ये मेजर केली जाते किंवा एका युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये जे कन्व्हर्जन आपण करतो ते तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये शिकवलं जाईल. त्यानंतर 6व्या नंबरचा जो धडा आहे संख्यात्मक विज्ञानांचे सुलभीकरण, ज्याला आपण सिम्प्लिफिकेशन ऑन न्यूमेरिकल एक्सप्रेशन म्हणतो, ज्याला आपण सिम्प्लिफिकेशन इंग्लिशमध्ये म्हणतो, म्हणजे ज्याला व्ही बोडमास रूल आपण म्हणतो, मराठीमध्ये कंचे भागू वेब ज्याला आपण म्हणतो, की सरलीकरण किंवा सिम्प्लिफिकेशन तुम्हाला आलंच असेल. एक गणित दिलेलं असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे जे ऑपरेशन्स असतात ते ऑपरेशन सिक्वेन्सने करायचे असतात. परिमिती व क्षेत्रफळ, ज्याला आपण एरिया पेरिमीटर म्हणतो इंग्लिशमध्ये, त्यामध्ये चौकोन, आयत, त्रिकोणाचे क्षेत्रफळ, बहुभुजाकृती, परिमिती ज्याला आपण पेरिमीटर म्हणतो, त्यानंतर एरिया, पेरिमीटर, व्हॉल्यूम या सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार आहेत. 8वा जो धडा आहे कोन, कोनांचे प्रकार, त्याचे वापर, दिशा आणि नकाशा यांच्या सहित तुम्हाला करायचं आहे. कोन आणि टाइप्स ऑफ कोन, अँगल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. शेवटचा जो आहे मॅथ्स, ज्याला आपण डेटा विश्लेषण म्हणतो, ज्यामध्ये आपण त्याला इंग्रजीमध्ये डेटा विश्लेषण, डेटा हँडलिंग म्हणतो. तर त्या डेटा हँडलिंग मध्ये बार डायग्राम, टेबल, पिक्टोग्राफ याचा वापर करून जो एक डेटा असेल, डेटावरून प्रश्नांची उत्तरं जी असतात तुम्हाला द्यायची असतात, काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. तर असा हा नवोदय विद्यालयाचा जो सिलेबस आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर भाषा जी असेल, भाषावरती 20 मार्कांसाठी उतारे असतील. परिसर अभ्यासमध्ये प्रश्नांची उत्तरे असतील एमसीक्यूज, आणि 15 प्रश्न एमसीक्यूज वरती असतील आणि 5 प्रश्न जे असतील ते एका उतार्यावरती असतील. केस स्टडी सारखा तो उतारा दिलेला असेल तुम्हाला. मॅथ्सचं तुम्ही बघितलंय, भाषेबद्दल मी तुम्हाला सांगितलं की 4 उतारे नेहमीप्रमाणे, त्याच्यावर प्रश्नांची उत्तरे, त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. जर ते तुम्ही इंग्रजी भाषा निवडली असेल प्रश्नांच्या परीक्षाचं माध्यम म्हणून, जर तुम्ही इंग्रजी भाषा निवडली असेल तर सेम भाषे इंग्रजी निवडा, बंगाली निवडा, मराठी निवडा, त्याचे उतारे तुम्हाला येतील. त्याच्यावरती जे वन वर्ड सबस्टिट्यूशन आपण म्हणतो किंवा अँटोनिम, सिनोनिम्स आपण म्हणतो, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये विचारल्या जातील. तर हा जो व्हिडिओ होता की जे नवीन सिलेबस बदललेला आहे, तर बदल काय झाला आहे विद्यार्थी मित्र हो तुम्हाला कळला असेल, समजून आला असेल की नेमका कुठला प्रकार बदललेला आहे. तर ईव्हीएस हा सब्जेक्ट ऍड झालेला आहे. मेंटल एबिलिटी, ज्याला आपण मानसिक क्षमता चाचणी म्हणतो, त्याच्यामधले 5 चॅप्टर कमी केलेले आहेत. आणि मॅथ्स जे आहे त्या मॅथ्स मध्ये सुद्धा 3-4 चॅप्टर कमी करण्यात आलेले आहे. 9 चॅप्टर जरी दिले आहेत, पण यासाठी तुम्हाला बेस म्हणून इतर चॅप्टर पण शिकावे लागतात. जर तुम्हाला नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल, राष्ट्र मिलिटरी स्कूल ह्यासारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे क्लास 6 आणि क्लास 9 साठी, तर आमच्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचेस सुरू झालेल्या आहेत. स्क्रीनवरती जो नंबर आपल्याला दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. ऑफलाईन बॅच आमची जळगाव सिटीमध्ये आहे, ऑलरेडी सुरू आहे. ह्या वर्षी आमच्या नवोदयचे जे मुलं आहेत रिझल्ट, त्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. या वर्षी आमचे 9 मुलं नवोदय विद्यालयाला गेलेले आहेत आणि तो रिझल्ट जो आहे तो खूप भारी आहे. जर आपल्याला ह्या स्पर्धा परीक्षांबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, किंवा हा जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करून किंवा फोन कॉल करून माहिती घेऊ शकता. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकता. भेटूया अशाच व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.